शुरू हो चुका है। खेल की शुरुआत करनी है आपको। अंपायर्स मैदान में शकील कुट्टी और उनके साथ परेश महाजन। अरबाज स्ट्राइक लेने की तैयारी में। उनके लिए ऑफ साइड में 5 फील्डर्स सभी सर्कल के अंदर है। ऑन साइड में शॉर्ट फाइन लेग और मिड ऑन सर्कल में और 2 खिलाड़ी बाउंड्री पर तैनात किए गए हैं। तो एक परंपरागत फील्ड प्लेसमेंट कहीं ना कहीं। ऋषभ काटे अच्छी रफ्तार के साथ बॉलिंग करते हैं और जब शुरुआत में विकेट्स निकालते हैं तो फिर टीम को बहुत फायदा पहुंचाते हैं। तेज जरूर थी गेंद, छोड़ दिया है, उसको खेलने का कोई प्रयास नहीं। वाइड घोषित करते हुए अंपायर। पंचांना कुठल्या प्रकारे इन्स्ट्रक्शन देऊ नका, कारण प्रोफेशनल पंचांचा निर्णय या ठिकाणी ते पाहू शकता आपण। स्क्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे आणि पंचांचा इशारा आलेला आहे वाईड बॉल। पहले सोच रहे थे खेलने के बारे में, लेकिन देखा अरबाज ने कि बहुत दूर है, जाने दिया। खूप चांगले बॅटल बघायला मिळणार आहे, कारण अजय आपण पाहते दोन्ही संघ जर बघितले कंप्लीट टीम आहेत। जी हाँ, और पॉपुलेशन के मामले में भी 2 बड़े गांव है भिवंडी ग्रामीण के। भिवंडी तालुका के इस बार टॉप ऑफ द बैट लगी है, लेकिन कोई खिलाड़ी गेंद के नीचे नहीं है। मिड विकेट की दिशा में खुद गेंदबाज गए हैं गेंद को फील्ड करने के लिए। तब तक 1 रन लेने का मौका अरबाज पटेल के पास। ठीक तरह से नहीं खेल पाए थे। ठीक प्रयत्न केला होता खरं तर मोठा फटका खेळण्याचा, मात्र बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क झाला नाहीये। बराच वेळ चेंडू हवेत होता, त्या ठिकाणी जवळपास 3 क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा त्याने प्रयत्न केला, पोहोचू शकलेला नाही। खरं मिडॉनचा क्षेत्ररक्षक आहे, त्यांनी खरं तर चांगल्या प्रकारे प्रयत्न करायला हवा होता। अगला मैच शांताबाई लड़कू प्रतिष्ठान वडवली बी और भूमि 11 मांडा के बीच में खेला जाएगा। शांताबाई लड़कू प्रतिष्ठान वडवली बी टीम के पुरस्कर्ता विकास लड़कू चौधरी साहब का आगमन हुआ है। आपका हार्दिक स्वागत। बाहरी किनारा इस दफ़ा गली में फील्ड किया गया गेंद को महेंद्र पाटिल, वहाँ पर सिंगल ज़रूर मिला है, लेकिन बल्लेबाजी में उतना आत्मविश्वास अभी तक तो झलका नहीं है। हालांकि एक गेंद ही तो खेली है बल्लेबाजों ने। उमेर डोन भी अच्छे स्ट्रोक प्लेयर माने जाते हैं। अरबाज पटेल के पास अच्छा खासा अनुभव है और खासतौर पर ऑफ साइड में बहुत ही दर्शनीय शॉट्स खेलते हैं। दिशा दिखाई है, शॉट अच्छा था लेकिन फील्डर को बीट नहीं कर पाए। हल्का सा मिसफील्ड जरूर, लेकिन कोई ज़्यादा नुकसान नहीं खारबाव टीम को। 1 ही रन मिलेगा। स्लाइस केलं होतं, फक्त शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात होता, त्यामुळे त्याला बीट करता आलेलं नव्हतं। फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल। थोड़ा सा वेट करते हुए खेला था। आजकल हम देखते हैं कि जो तेज़ बॉलर्स है वो धीमी गति की गेंदों का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं, और खासतौर पर मिट्टी का विकेट होता है तो वहाँ पर अधिक इस्तेमाल किया जाता है। स्लोवर बॉल का इस बार तेज गेंद, तेज शॉट भी है, स्विंग कर दिया ऑन साइड में, तारामंडल में भेज दिया उमेर ने। 6 रन। सावधानता बाळगली, त्यानंतर आता स्विंग केलं होतं, फेकून दिलं होतं डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार। जबरदस्त बैट का स्विंग, फुल स्विंग था और बल्ले के बीचों बीच लिया था। इस बार ऑफ साइड में ड्राइव किया इनफील्ड के ऊपर से, एक और दर्शनीय स्ट्रोक, फील्डर नहीं पहुंच पाएंगे। गेंद कवर बाउंड्री के बाहर। 4 रन। जगह भी दी थी और बिल्कुल हाफ वाली थी। वाईट हाफ बॉल आणि सरळ चेंडूला फेकून बिरकावून दिलं होतं सीमारेषा पलीकडे। 4 धावा। फिर से हवा में खेला है, इस बार मिस टाइम कर बैठे हैं डीप मिड ऑन पर फील्डर गेंद के नीचे, और बैट्समैन का काम तमाम होता हुआ। अत्यधिक आक्रामक हो गए थे, हर गेंद पर बड़ा शॉट खेलने की कोशिश, और आखिरकार 2 अच्छे शॉट्स लगाने के बाद पेविलियन में वापसी होती हुई बल्लेबाज उमेर डोन की। इस आपण जाऊया थोडंसं मान्यवर कक्षामध्ये। विकासजी चौधरी मान्यवर कक्षामध्ये, त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी संतोषजी चौधरी यांना करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते विकासजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे।
11 रन बनाने के बाद आउट हुए हैं उमेर डोन। 4 गेंदों का सामना किया, एक चौका लगाया और एक छक्का। टीम का स्कोर 14 रन 1 विकेट के नुकसान पर मापोली स्टार्स। एक आक्रमक सुरुवात केली होती, खरं तर षटकार लगावला, त्यानंतर चौकार लगावला आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाज झालेला आहे तो म्हणजे उमेडॉन. असं वाटलं होतं की आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल, पण मात्र झेलबाज झालेला आहे. 14 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे तो म्हणजे मापोली स्टार संघाचा पहिला स्टार दारादिधी पडलेला आहे. नए बैट्समैन सैफ कुरैशी, एक और अनुभवी खिलाड़ी मैदान में बायत से बल्लेबाजी करते हैं सैफ। चलिए, जो जिम्मेदारी वहाँ पर कहीं ना कहीं देकर भेजा गया था उमेर डोन को, उसके तहत ही उन्होंने बल्लेबाजी करने का प्रयास किया। अटैक करने के लिए ही कहा गया था उनको और फ्लाइंग स्टार्ट मिला ज़रूर है। पहले ओवर का खेल समाप्त हुआ है। 14 पर 1 मापोली स्टार्स SB पाटिल साइश खारबाव के विरुद्ध। येस, विकासजी चौधरी मान्यवर कक्षामध्ये आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान संतोषजी चौधरी आपण करायचं आहे. विकासजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अक्षय येतोय आणि अक्षयने आता पण सातत्य ठेवलेलं आहे, कन्सिस्टन्सी अक्षयमध्ये बघायला मिळाली गोलंदाजीमध्ये. बेहतरीन ऑलराउंडर है अक्षय पाटिल। राउंड द विकेट से इस बार बेहतरीन स्ट्रोक, स्क्वायर ड्राइव, परफेक्ट स्क्वायर ड्राइव, 4 रन मिलेंगे। यस, हे पाहू शकता, फुलटा चेंडू होता, अगदी अगदी खेचून मारला आणि चेंडू सरळ निघून गेला. डीप मिडवेट खरं तर क्षेत्ररक्षक होता, मात्र क्षेत्ररक्षक झाला प्रेक्षक. फील्डर के पास अवसर नहीं था, कोशिश की थी उन्होंने लेकिन उनके पहुंच से बाहर थी गेंद। सैफ ने फिर से आसमान में खेल दिया है, यह भी काफी ऊपर है। ओ, नहीं पहुंच पाए फील्डर। एक बार फिर से गेंद बाउंड्री के बाहर, इस बार पहले बाउंस पर 4 रन। धुआंधार बैटिंग जारी है, थोड़ा सा मिस टाइम शॉट जरूर था लेकिन 4 रन मिले हैं। स्कोर 29 रन। किरणजी म्हात्रे मान्यवर कक्षामध्ये आहेत. मी रवी प्रताप सिंग याला विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. किरणजी म्हात्रे. बहुत जोर से बल्ला घुमा रहे हैं और हर गेंद पर बल्ला घुमा रहे हैं सैफ कुरैशी। 10 पर पहुंच चुके हैं, सिर्फ 2 गेंदें खेली है और बहुत ही फ्लाइंग स्टार्ट यहां पर मापोली स्टार्स के लिए। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी कर रही है मापोली की टीम इस मुकाबले में। आतापर्यंत चांगला निर्णय म्हणता येईल, चांगला डिसिजन म्हणता येईल जो निर्णय घेतला होता बॅटिंग करण्याचा. एक फलंदाज जरी बाद झालेला असला तरी मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये मापोली स्टार हा संघ दिसतोय.
देखना है वहां पर क्या गेंद के आकार को लेकर कोई समस्या है? जी हाँ, गेंद बदली जा रही है। दबाव इस समय कहीं ना कहीं डाल दिया है सैफ ने, जिस तरह से बैटिंग कर रहे हैं गेंदबाज पर। 15 रन आ चुके हैं अक्षय पाटिल के इस ओवर में। अभी भी 2 गेंदें शेष है। और पहले बल्लेबाजी करते हुए यहाँ पर हमने देखा है कि रन्स तो काफ़ी है इस विकेट में। यदि आप अच्छा खासा टोटल बना लेते हो तो उस टोटल को चेस करना मुश्किल है। हालांकि कुछ मर्तबा बड़े टोटल भी चेस हुए हैं, लेकिन इतने आसानी से चेस नहीं होते इस बड़े स्कोर्स। और फुल टॉस बाहरी किनारा, पैर से लगी विकेट कीपर की और चली गई पॉइंट की तरफ। 1 रन मिलेगा। फुल टॉस चेंडू होता, फायदा मात्र उचलता आलेला नाहीये. बॅटला स्पर्श झाला आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. फक्त एक धाव. सैफ भी सोच रहे होंगे कि इस दफ़ा उन्होंने क्यों बड़ा स्ट्रोक नहीं खेला। यहाँ पर मौका ज़रूर था, तैयार नहीं थे पूरी तरह से। और कई बार ऐसा होता है, फुल टॉस गेंद की उम्मीद बहुत कम करते हैं बल्लेबाज भी। खासतौर पर जब अच्छे गेंदबाज आपके सामने होते हैं तो आपकी सोच यही रहती है कि शायद परफेक्ट लेंथ पर गेंदबाजी करेंगे, उसके लिए तैयार रहते हैं। लेकिन कभी कभी ऐसी कमज़ोर गेंद आती है तो आप मिस कर जाते हो। बेहतरीन शॉट है, कट कर दिया है गेंद को। गेंद जा रही है डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर। ये क्लास है अरबाज पटेल का। स्क्वायर ऑफ द विकेट ऑफ साइड में बहुत ही स्ट्रांग है, चौका। सर्वात देखना फटका स्क्वेअर कट आणि तोच फटका अरबाजने खेळला. अगदी गॅप शोधली आणि चेंडू सरळ डीप कव्हर सीमापार गेला चौकार. 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ, स्कोर 34 रन 1 विकेट के नुकसान पर। बहुत ही दमदार शुरुआत मापोली स्टार्स की इस मैच में। टॉस जीतने के बाद पहले बैटिंग करते हुए एसबी पाटिल साइश खारबाव के सामने। अगला मैच देखना मत भूलिएगा, एक और बड़ा मुकाबला भूमि 11 मांडा बनाम शांताबाई लड़कू प्रतिष्ठान वडवली बी। चलिए वक्त ज़्यादा नहीं लिया जा सकता है। पहले 4 ओवर्स आपको 20 मिनट के भीतर पूरे करने हैं, नहीं तो आखिरी ओवर में पेनल्टी के स्वरूप एक एक्स्ट्रा खिलाड़ी सर्कल के अंदर रखना पड़ेगा। खारबाव टीम ध्यान रखिए, 10 मिनिटं घेतलेले आहेत पहिल्या 2 षटकांसाठी। एस बी पाटील साईजफुल खारबाव संघाला सुवर्ण संधी आहे. आपण जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर 5,000 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे. ते म्हणजे आमचे सन्माननीय योगेश दादा चौधरी साहेब यांच्याकडून. आणि जर आपण बॅटिंग करतात तेव्हा मात्र आपण लागोपाठ 3 षटकार लगावले तर 1,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. खास एस बी पाटील साईजफुल खारबाव संघासाठी सुवर्ण संधी आहे. अच्छा मौका है, विकेटों की ज़रूरत भी है इस समय, खासतौर पर खारबाव टीम के लिए। आणि यानंतर जेव्हा बॅटिंग करेल साईजफुल खारबाव संघ, एस बी पाटील साईजफुल खारबाव संघ प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपये असणार आहेत. मात्र एक खारबाव संघासाठी आहे, ओनली खारबाव. करंट रन रेट 17 प्रति ओवर, और यही जारी रखेंगे तो फिर 5 ओवर में 85। लेकिन खारबाव टीम ज़रूर वापसी करने का प्रयास करेगी। ऋषभ काठे आक्रमण जारी रखते हुए राउंड द विकेट और क्लांस किया है। ये यॉर्कर का प्रयास था, शॉर्ट फाइन लेग पर मिस फील्ड, गेंद पीछे जा रही है। इससे पहले कि फील्ड किया जाता दोबारा 2 रन्स मिलेंगे यहाँ पर सैफ कुरैशी को। फाईन ग्लान्स केलं होतं. खरं तर थोडंसं मिसफील्ड झालं होतं, त्यामुळे 2 धावा मिळतात. ज्या ठिकाणी 1 धाव होती 2 धावा मिळत आहेत. विकेट की तलाश में है इस समय खारबाव टीम। ऋषभ को 1 विकेट मिला था पहले ओवर में अंतिम गेंद पर, और विकेट टेकर है उनको कंटिन्यू रखा गया है। फुलर लेंथ ड्राइव कर दिया है, वी में खेला है, लॉन्ग ऑन पर फील्डर है वहां पर। अच्छा क्षेत्र रक्षण, 1 ही रन मिलेगा इस दफा। बहुत बढ़िया पार्टनरशिप यहाँ पर, तेज तर्रार पार्टनरशिप देखने को मिल रही है अरबाज पटेल और सैफ के बीच में। और अच्छा टोन सेट किया सलामी बल्लेबाज उमेर डोन ने। 11 ही रन बनाए, लेकिन जो एक मोमेंटम चाहिए होता है शुरुआत में वो ज़रूर उन्होंने दिलाया, और उसके ऊपर कैपिटलाइज करते हुए ये दोनों बल्लेबाज
11 पर अरबाज पटेल, 14 पर सैफ, 37 रन 1 विकेट के नुकसान पर इस समय तीसरे ओवर का खेल चल रहा है मापोली स्टार्स की पारी में। ये उनका डगआउट, काफी प्रसन्न इस समय चेहरे नजर आते हुए, अच्छा मौसम भी है। फुलर लेंथ ऑफ स्टंप के बाहर वाइड है। अरबाज ने जिस तरह से शॉट्स लगाए हैं वो काबिल तारीफ है। वो स्क्वायर ड्राइव, वन ऑफ द बेस्ट शॉट्स ऑफ द टूर्नामेंट। घास से चिपकी हुई चली गई थी गेंद बाउंड्री के बाहर। और हवा में गेंद लेकिन गैप में निकल रही है। अच्छा स्टॉप वहां पर महेंद्र पाटिल, बाउंड्री बचाने में कामयाब। एस बी पाटील साईज फॉर खारबाव संघासाठी दुसरी एक सुवर्ण संधी आलेली आहे। ह्या संघाने ही मॅच जर जिंकली तर या संघासाठी सन्माननीय दिनेश मधुकर पाटील यांच्याकडून खास मेजवानी। बाहरी किनारा लगा था बल्ले का, ऑन साइड में उठाकर खेलना चाह रहे थे, कारण एस बी पाटील फॅम टीम आहे। या संघासाठी खास मेजवानी 5 बकऱ्यांची व्यवस्था करण्यात येईल। 5 बकरे, क्या बात है। ये ओवर अभी तक अच्छा घटा है ऋषभ का। इस बार ऑन द राइज ड्राइव करना चाहते थे, मोटा सिरा लगा है, गली में फील्डर पहुंचे हैं वहां पर गेंद पर। फिर से सिंगल ही मिलेगा। थोड़ा सा खेल को धीमा करते हुए नजर आए इस ओवर में ऋषभ। स्कोर अब 40 रन 1 विकेट के नुकसान पर। अगले मैच के टॉस के लिए आना है भूमि 11 मांडा टीम के कैप्टन और शांताबाई लड़कू प्रतिष्ठान वडवली बी के कैप्टन। पहले ओवर में 14 रन खर्च किए थे ऋषभ ने, लेकिन इस ओवर में अभी तक 6 रन मात्र खर्च किए हैं। हालांकि अभी भी 2 गेंदें उनके स्पेल में शेष है और कहीं ना कहीं खारबाव के समर्थक यही उम्मीद कर रहे होंगे कि विकेट छटकाएंगे ऋषभ काठे। बहुत ही करारा ऑन ड्राइव, लेकिन सीधे फील्डर के पास सूरज पाटिल लॉन्ग ऑन पर केवल 1 रन। जिस तरह का ओवर हालांकि चाहिए था एस बी पाटिल साइश खारबाव टीम को, उसी तरह का ये ओवर घट रहा है। एक इकोनॉमिकल ओवर, क्योंकि पहले 2 ओवर्स में काफी तूफानी बल्लेबाजी हुई थी, 34 रन आए थे। रमाकांत शिवारी सुद्धा ऑनलाईन जोडले जातात। खारबावरनं मोठ्या संख्येने प्रेक्षक हे मॅच पाहतात। खारबाव संघ खेळतोय आणि रमाकांत शिवारी आणि कंपनी यांनी सुद्धा स्पर्धेसाठी खूप शुभेच्छा दिल्या आहेत। त्यांचे म्हणणं आहे खूप चांगलं आयोजन आहे, दर्जेदार आयोजन। ते पाहते, शुभेच्छा देईल खारबाव संघासाठी। इस बार थोड़ा अक्रॉस द लाइन खेला है, लेकिन बी में सामने फील्डर है लॉन्ग ऑन पर, थोड़े बिजी नजर आते हुए सूरज पाटिल। अच्छा क्षेत्ररक्षण, अच्छा थ्रो, 1 ही रन इस गेंद पर। इस तरह से ओवर खत्म होता हुआ 3 ओवर के पश्चात स्कोर है 42 रन 1 विकेट के नुकसान पर मापोली स्टार्स। तिसऱ्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी बघायला मिळाली, कारण आपण पाहतो की 2 षटकानंतर धावसंख्या होती 34 आणि या षटकामध्ये फक्त 8 धावा दिलेल्या आहेत। बहुत ही खूबसूरत कैमरा वर्क। सूर्य देवता पश्चिम की तरफ झुकते हुए, सूर्यास्त का समय नजदीक आता हुआ। सनसेटला अजून थोडासा वेळ आहे, पण तो अतिशय सुंदर कॅमेरा वर्क, तसे एकदम क्लीन अँड नीट टेलिकास्ट, दर्जेदार प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत प्रिन्स मूवीज प्रोप्रायटर रवी गुळवी तसेच प्रथमेश पाटील यांची संपूर्ण टेक्निकल टीम। खूप चांगलं दर्जेदार प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत, ए दर्जाचं। म्हणून तर त्यांना किंग ऑफ टेलिकास्ट, टेलिकास्टचा राजा म्हणून संबोधलं जातं। त्याचं कारणच हे पाहू शकता, अगदी आंतरराष्ट्रीय खेळ ज्याप्रमाणे प्रक्षेपण असतं ना, हे पाहू शकतो आपण। ड्रिंक्स इस समय मैदान में ठीक 14 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाए हैं अभी तक मापोली स्टार्स के बल्लेबाजों ने। बहुत ही अच्छी स्थिति में है मापोली की टीम। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का निर्णय कप्तान का, उसको सही साबित करते हुए बल्लेबाज 11 रनों का योगदान देने के बाद आउट हुए उमेर डॉन। अरबाज पटेल 13 पर 7 गेंदें मात्र खेली है, 7 ही गेंदों का सामना सैफ ने किया है 16 पर बल्लेबाजी करते हुए। इस पारी में अभी तक 4 चौके लगे हैं और 2 छक्के। रणनीति पर एक बार फिर से थोड़ी चर्चा जरूर हुई होगी वहां पर, जिस तरह से वो टीम हडल देखने को मिली है एसबी पाटिल साइश खारबाव टीम की ओर से। आखिर के 2 ओवर्स काफी महत्वपूर्ण, थोड़ा सा मोमेंटम शिफ्ट होता हुआ नजर आया। खासतौर पर जो रनों की गति थी उसमें थोड़ा सा बदलाव आया पिछले ओवर में। ऋषभ काठे का दूसरा ओवर किफायती रहा, लेकिन अब गेंदबाजी में होगा परिवर्तन। और माइक्रोफोन पर तैयार आंखों देखा हाल सुनाने के लिए
डॉक्टर मोरेश्वर गवली सर. खूप खूप धन्यवाद सदाबहार कॉमेंटेटर अजय घरत. 42 धावा 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. चौथं षटक आणि असं वाटतं की मापोली स्टार हा संघ 60+ कडे पाहत असणार आहे. रितेश येतोय. नितेश पाटील समोरच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल. साहेब कुरेशी लेफ्ट आर्म याला फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या झालेली 43 मिडल नहीं कर पाए थे इस दफा. हवा में खेलने का प्रयास था वहां पर सैफ का. नीतीश पाटिल भी एक अच्छे गेंदबाज है. चुपचाप आते अपना काम कर जाते हैं. डावी उजवी खेळपट्टीवर असल्यामुळे थोडासा क्षेत्ररक्षणात बदल करावा लागतोय. ब्रेक थ्रू की तलाश में इस समय एसबी पाटिल साइश खारबाव टीम. हा जरा हुकचा फटका खेळलेला आहे आणि चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आज अरबाज पटेल रुके हुए हैं क्रीज पर और रुककर ही शॉट्स खेल रहे हैं. इससे पहले भी एक धीमी गति की गेंद पर उन्होंने स्क्वायर कट लगाया था. अब की बार देखिए ये हुक शॉट बहुत अच्छी पोजीशन में आ गए थे. काफी समय मिला उनको ये शॉट खेलने के लिए. सुरुवातीला शबल क्रॉस झाला होता. उजव्या स्टीच्या बाहेर आला होता. शॉर्ट चेंडू होता. आखूट टप्प्याचा चेंडू होता. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि सुंदररित्या अगदी महेंद्र अंबरनाथचा अंदाज बघायला मिळाला. हुकचा फटका पाहू शकता आपण. सरळ लॉंग लेग सीमारेच्या बाहेर 6 धावा. धावसंख्या वेगाने वाढते. 49. बड़े दोघांमध्ये स्कोर की एक, तरफ अग्रेसर मापोली स्टार्स. दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप सुद्धा अजय बघायला मिळते. हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर वन हॅज टू प्ले अँकर रोल. कोणीतरी खेळपट्टीवर थांबून राहणं गरजेचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक वेगवान पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. 35 रनों की हो चुकी है ये पार्टनरशिप मात्र 14 गेंदों में. नितेश यावेळेला चेंडू मात्र उजव्या स्टिचच्या खूपच बाहेर जातोय. पंच इशारा करतायत वाईट बॉल आणि याच बरोबर 50चा आकडा पार होतोय. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. बहुत तेज गति से ये 50 रन पूरे किए हैं मापोली स्टार्स ने मात्र 3.2 ओवर्स में. अभी भी 10 गेंदें कुल मिलाकर यहां से बची हुई है पारी में. याला मात्र खेचून मारलेला आहे. चेंडू सरळ जाईल मिड विकेटला. ताकद झोकली नव्हती. उजव्या स्टिचच्या बाहेरच्या चेंडूला ऑन साईडला खेळलं. त्यावर मात्र फक्त एकच धाव मिळेल. हवाई फायर करने का प्रयास. पल्ले के बीचों बीच लगी नहीं थी गेंद. लेकिन अच्छी बात यह रही कि फील्डर तक पूरी तरह से कैरी नहीं हुई. वहां पर डीप में खिलाड़ी मौजूद है. डीप मिड विकेट पर खिलाड़ी है. लॉन्ग ऑन पर फील्डर को हम देखते हैं खासतौर पर नॉन पावर प्ले ओवर्स में. 14 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झाला होता. त्यानंतर दोघांमध्ये 37 धावांची पार्टनरशिप. चेहऱ्यावर स्मित अशी आपण खेळाडू कक्षामध्ये पाहतोय. यावर आता फुलटा चेंडू आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. बीमर. पंच परेश महाजन इशारा करतायत बीमर. त्यामुळे या चेंडूवर असणार आहे फ्रीट. 2 धावाचा 1+1 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झाली 53. बहुत ऊपर थी यह गेंद. खारबाव के कप्तान ने डीआरएस के बारे में सोचा भी नहीं. उनको मालूम है कि डीआरएस भी लेंगे तो वो उनके पक्ष में निर्णय आएगा नहीं. कोई मतलब बनता नहीं है वहां पर डीआरएस लेने का. फ्री हिट खेलने का मौका अरबाज पटेल के पास. यस उघडा डोळे बघा नीट. ह्या नंतरच्या चेंडूवर असणार आहे फ्रीट. फ्रीटचं कशा प्रकारे, कारण फ्रीट असा एक चेंडू आहे त्यावर फक्त धावबादच्या रूपानेच फलंदाज बाद होऊ शकतो. नितेश याला फटका खेळल्या चेंडू सरळ जाईल. तो लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या झाली 54. कदमों का इस्तेमाल किया था लेकिन गेंद के पिच तक पूरी तरह से पहुंच नहीं पाए और एलिवेट कर नहीं पाए. वहां पर एक ही रन लेने का अवसर था. अभी भी 2 गेंदें इस ओवर में शेष. एक चांगली धावसंख्या म्हणता येईल अजय करता आपण पाहतोय, कारण चौथं षटक हे मार्गस्थ आहे आणि 54 धावा झालेल्या आहेत. अजूनही जवळपास 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा नितेश पाटील गोलंदाजीसाठी मार्गस्थ होईल. याला मात्र वाट शॉट स्विंग केलेला आहे.
चेंडू साइड डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर एक दर्जेदार शानदार बहारदार षटकार. बहुत ही बेहतरीन, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था ये. थोड़ा जोखिम भरा भी था क्योंकि स्टंप्स की तरफ आ रही थी गेंद राउंड द विकेट से, लेकिन कलाइयों का उपयोग करते हुए वो पिकअप शॉट खेला है उन्होंने. शानदार टाइमिंग सैफ कुरैशी के बल्ले से ये खूबसूरत छक्का. खरं तर अशा प्रकारचा फटका खेळणं थोडं धोक्याचं पण असू शकतं, परंतु या ठिकाणी धोका पत्करायला हरकत नाही, कारण आपण पाहतोय की फक्त एक फलंदाज बाद झालेला आहे. जी हाँ, बिल्कुल पूरी तरह से लाइसेंस है बड़े स्ट्रोक्स के लिए जाने के लिए. विकेट गिरता भी है तो उसका कोई ज़्यादा मलाल अब रहेगा नहीं. बहुत अच्छी पार्टनरशिप ऑलरेडी बना चुके हैं दोनों बल्लेबाज और धुआंधार विस्फोटक अंदाज में खेलते हुए. खासतौर पर सैफ कुरैशी, दूसरा छक्का है उनका. अरबाज ने भी बहुत बढ़िया बैटिंग की है. स्ट्राइक रेट दोनों का भी ज़बरदस्त है. 210 का स्ट्राइक रेट है अरबाज पटेल का और 240 का सैफ का. 46 इज अ पार्टनरशिप, 46 धावांची पार्टनरशिप, वेगवान पार्टनरशिप बघायला मिळते. यावेळेला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, चेंडू हवेत आहे, क्षेत्रक चेंडू खाली होतोय आणि लॉंग ऑनला एक चांगला झेल समाप्त केला जातोय. करायचंय किरणजी म्हात्रे आपण आपल्या शुभास्ते रमेशजी भोईर यांचं एक वैशिष्ट्य असं आहे, कुठेही स्पर्धा असल्या त्या ठिकाणी ते उपस्थित असतात. मी तर म्हणेन की क्रिकेट वेडे म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्यांना. भिवंडी तालुक्यात कुठेही स्पर्धा असल्या त्या ठिकाणी उपस्थित. आपलं हार्दिक स्वागत करतोय मी रमेशजी. त्यानंतर प्रकाशजी बाळाराम भोईर, आपलंही हार्दिक स्वागत. आपलंही स्वागत सन्मान करतील किरणजी म्हात्रे. 20 मिनिटाची वेळ बरोबर झालेली 4 षटके पूर्ण करण्यासाठी. आज हे डिसिप्लिन बघायला मिळते, वेळेत षटके पूर्ण होत आहेत आणि हे डिसिप्लिन असणं फार गरजेचं आहे. डिसिप्लिन फळ म्हणतायत ना, क्रिकेटमध्ये डिसिप्लिन असायला हवी. जेव्हा जेव्हा तुम्हाला डिसिप्लिन समोर ठेवायचे असेल, तुम्ही फक्त आठवा मास्टर ब्लास्टर सचिन तेंदुलकर. जी हाँ, जीवन हो या क्रिकेट, डिसिप्लिन बहुत महत्वपूर्ण है, लेकिन गेंदबाजी में कहीं ना कहीं वो डिसिप्लिन थोड़ा सा नदारद रहा है. कुछ कमज़ोर गेंदें मिली है, उन पर कड़े प्रहार बल्लेबाजों ने खेले हैं और 4 ओवर में 60 रन, 15 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाए गए हैं. मापोली स्टार्स की स्थिति बहुत ही बेहतरीन है इस मैच में इस समय, लेकिन ये तो केवल पहला हाफ है मैच का. बाद में तो बल्लेबाजी बाकी है SB पाटील, साईश खारबाव की. आमचे एक्सपर्ट स्कोरर हर्ष माहिती देत आहेत की चौथं षटक महागडं तब्बल 18 धावा दिले त्या षटकामध्ये. 3 षटकामध्ये 42 धावा झाल्या होत्या. महागडं षटक. आणि असं वाटत होतं की 60+ कडे पाहत असणारे मापोली स्टार, पण आता असं वाटतं की 75+ कडे पाहत असणार आहे. मापोली स्टार्स ने अच्छा खेल पेश किया था. स्वर्गीय कबीर निर्मल स्मृति चषक मानकोली में सुपर 6 में पहुंची थी ये टीम. हा चेंडू मात्र स्वेर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईड बॉल. निहाल गोलंदाजी करतोय. अंतिम षटक एक युवा गोलंदाज आहे. निहाल या वेळेला मात्र थोडं शपल क्रॉसिंग खेळण्याचा प्रयत्न, पूर्णपणे मिस. डॉट चेंडू, बऱ्याच वेळानंतर एक डॉट चेंडू बघायला मिळतोय. ये थोड़ा सा स्वभाव के विपरीत जब आपने खेलने का प्रयास करते हैं अरबाज पटेल, तो कई बार देखने को मिला है कि वो गलतियां कर जाते हैं, क्योंकि फुलर लेंथ की गेंद थी, बिल्कुल तेज थी, उसको ऑन साइड में खेलने का प्रयास किया, ऑफ स्टंप के बाहर थी गेंद. निहाल याला मात्र ड्राईव्ह केल्या चेंडूला मिड विकेटला डीपमधून क्षेत्ररक्षक येईल. 1 पेक्षा जास्त मिळणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण होते, फक्त एकच धाव मिळेल. और अच्छी गेंदबाजी यहाँ पर निहाल द्वारा. पहली गेंद दूर रखी थी, वाइड हुई थी, लेकिन उसके बाद 2 बेहतरीन गेंदें यॉर्कर लेन पर रखने का प्रयास कर रहे हैं. आसिफ शेख नए बल्लेबाज इस समय स्ट्राइक पर. स्कोर 62 रन 2 विकेटों के नुकसान पर. 4 गेंदों का खेल अब पारी में शेष. 62 62 धावा झालेल्या आहेत. 2 बाद 62 एक चांगली धावसंख्या उभी केलेली आहे. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निहाल राईट आर्म, याला लॉफ्टेड फटका खेळलेला आहे, सरळ फेकून दिलेला आहे.
डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. एकोणसत्तर. बेहतर लंबाई की गेंद थी। पिछली गेंद में हल्की सी चूक हुई थी लेंथ में और उसी का फायदा उठाने में कामयाब हुए थे आसिफ। अगला मैच शांताबाई लड़कू प्रतिष्ठान वडवली बी बनाम भूमि 11 मांडा। लो फुल टॉस ड्राइव कर दिया है लॉन्ग ऑन और मिड विकेट के दरमियान एक रन पूरा किया है। फील्डर तेजी से आए हैं, एक ही रन पर संतुष्ट होना पड़ा है अरबाज पटेल को। अच्छा क्षेत्र रक्षण। शेवटचा चेंडू आणि 70 धावा झालेल्या आहेत. एक चांगली धावसंख्या. मला असं वाटतं आतापर्यंत निर्णय घेतला होता अजय बॅटिंग करण्याचा, तो योग्य वाटतोय. जी हाँ बिल्कुल, बड़ा टोटल पोस्ट कर लिया है स्कोर बोर्ड पर। आखिरी गेंद निहाल यावर मात्र स्लॉक केलेला आहे आणि या लांब पल्ल्याचा षटकार. उंचच उंच आणि लांबच लांब. सर्वांचं सायंकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे। धर्मराजा चषक 2024 मध्ये आदरणीय निलेश दादा चौधरी साहेब तसेच वराळदेवी स्पोर्ट्स ताडाळीकडून आज तिसरा दिवस आहे आणि एक महत्त्वाची लढत ज्याची नाणेफेक येथे केली जाईल। येस विकासजी पाटील ओळी माजी उपसरपंच आणि तसे विकासजी चौधरी या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय की आपल्या उपस्थित टॉस होईल. विकासजी पाटील ओळी माजी उपसरपंच तसेच विकासजी चौधरी दोन्ही मान्यवरांना विनंती असणार की आपल्या उपस्थितीत टॉस होईल. दोन्ही संघांचे कर्णधार या ठिकाणी जॉईन झालेले आहेत आमच्या बॉम्बे कॉटन टॉस बॉक्समध्ये। माझ्या उजव्या बाजूला आहेत कमलेश पाटील, शांताबाई लडकू प्रतिष्ठान वडवली बी टीमचे कॅप्टन, आणि माझ्या डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकाल सत्यम आहेत जे कर्णधार आहेत भूमी 11 मांडा टीमचे। मांडा विरुद्ध वडवली बी, दोन बलाढ्य संघांदरम्यानची ही लढत असणार आहे। पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे। पाहुण्यांच्याच उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत। वेलकम सर। टॉस कॉइन दोन्ही कॅप्टन्स बघून घ्या। एका बाजूला धर्मराजा चषक 2024 जिकडे तिकडे चर्चा धर्मराजा चषकाची, आणि दुसऱ्या बाजूला वराळदेवी स्पोर्ट्स ताडाळी ऑर्गनायझिंग कमिटी। सत्यम कॉल देत आहेत। धर्मराजा चषक बघायचं काय आलंय। अरे कॉइन उभाच राहिला होता त्यामुळे आपण रीटॉस करतोय। धर्मराजाच कॉल आहे परंतु तो आता आलेला आहे वराळदेवी स्पोर्ट्स ताडाळी। दोन्ही मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतोय। पाहुण्यांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा व्यासपीठाची शोभा वाढवावी।
येस कॅप्टन बसून घ्या. कमलेश, अनेक विभागांमध्ये तुमचा संघ खेळण्यासाठी जात असतो. भिवंडीमध्ये देखील बऱ्याचशा स्पर्धा तुम्ही खेळलेल्या आहात आणि मला वाटतं मागच्या वर्षी देखील ही स्पर्धा तुम्ही खेळले होते. आता हा नवीन हंगाम आहे आणि इकडचं आयोजन, ही स्पर्धा कशी वाटते? लगातार आम्ही 2 वर्ष इथे खेळलो आणि हा 3रा वर्ष आणि लगातार 2 वर्ष आम्ही सेमीलाच इथे बाहेर झालेलो आहे आणि यावर्षी अजून खूप सुंदर असं आयोजन आहे आणि यावर्षी आम्ही नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करू. निर्णय काय घ्याल? फील्ड फर्स्ट. मागच्या स्पर्धेमध्ये जो संघ उतरवला होता तोच असेल की संघामध्ये एखाद दुसरा बदल करून तुम्ही आता उतरणार आहात? नाही, तोच स्क्वॉड आहे पूर्णपणे आणि पूर्ण टीमला एवढंच बोलेन की पूर्ण 100% द्या आणि जिंकण्याचा प्रयत्न करा. काय वाटतं कदाचित अंडर फ्लड लाईट्स देखील तुम्हाला चेस करायला यावं लागू शकतं, तर त्याचा काही परिणाम वगैरे होईल? काय नाही, ग्राउंड शॉट आहे आणि बॉल देखील ट्रॅव्हल होत आहेत, त्याच्यामुळे आम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. येस, एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. खरं तर मला आता माहिती मिळाली आहे अमोलदादांकडून की जे छकड्यांच्या शर्यती होत असतात त्यांचा तुम्हाला देखील एक नाद आहे असं, आणि उद्या बकासूर इकडे येणार आहेत, तर त्याबद्दल किती एक्साइटमेंट आहे? नक्कीच जे बकासूरचे फॅन आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की त्यांना जवळून पाहायला मिळेल, कारण का आपल्या इकडे क्वचितच खाली इकडे बकासूर मुंबईमध्ये बघायला मिळतो आणि त्याचे जे फॅन फॉलोअर्स आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. सत्यम, तुम्ही काय सांगाल या स्पर्धेविषयी? आणि तुम्हाला प्रथम बॅटिंग करायची आहे, साधारणतः काय स्कोअरपर्यंत जाण्याचा प्रयत्न राहील? असा काय स्कोर सेट नाही केला आम्ही. जेवढं जास्त मारू तेवढा चांगला आहे आणि स्पर्धा चांगली आहे. एवढ्या कमी एंट्रीमध्ये ड्रेस कोड देतात पूर्ण. येस, मला वाटतं तिकडे खेळ सुरू झालेला आहे, त्यामुळे आपल्याला जास्त काही विचारत नाही. ऑल द बेस्ट असेल. तर टॉस येथे संपन्न झालेला आहे. कमलेश यांनी टॉस जिंकलाय, अर्थात शांताबाई लडकू प्रतिष्ठान वडवली ब संघानं त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि तिथून ऐकूयात चालू सामन्याचं धावतं वर्णन. थँक्स अजय घरत. षटकारी पाय चेंडू घेऊन आणि ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला मिड विकेटला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय प्रणय. आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली राहुल जी भोईर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम राहुल. विशाल लक्ष आहे, 77 धावांचं लक्ष आहे आणि एस बी पाटील साईज खारबाव संघाची सलामीची उडी खेळपट्टीवर. याला मात्र शबल क्रॉसिंग खेळण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मात्र कुठल्या प्रकारे धाव नाही आहे. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले आता एक पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज हेमंत पाटील. वेलकम, स्वागत आहे हेमंत पाटील. थँक्यू सो मच डॉक्टर गावली सर. एक चांगलं आयोजन आपण बघतो, धर्मराजा चषक 2024 आणि ही मॅच एस बी पाटील साईस्फूट खारबाव टीमला एक मोठं टार्गेट ठेवलेलं आहे 77 रनचं. संध्याकाळच्या सत्रामध्ये हे टार्गेट चेस करणं थोडंसं कठीण जाईल, मात्र बॅटिंग लाईनअप अतिशय स्ट्रॉंग आहे खारबाव टीममध्ये. प्रणय पाटील आणि पराग यावेळेस बघितलं शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, लॉंग वे शफल केलं होतं. शरीराला बॉल अदलतोय, कुठल्या प्रकारचा रन नाहीये. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय वसीम खान या पहिल्या षटकामध्ये. हे समजा VIP कक्ष जो आहे ना, VIP कक्षाच्या डाव्या बाजूला स्पीकर आहे, त्याच्या बाजूला एक 4 व्हीलर कार आहे. ज्या कोणाची असेल त्यांचं मी हार्दिक स्वागत करते, विनंती करते की आपण कार थोडी बाजूला घ्यायची आहे. टू व्हीलर सुद्धा असतील तर आपण त्या बाजूला घ्यायच्यात. एक कळकळीची विनंती आहे. आमच्या डाव्या बाजूला VIP कक्षाच्या डाव्या बाजूला ज्या काही टू व्हीलर्स आहेत किंवा जी कार आहे ती आपण पार्किंग झोनमध्ये घेऊन जायची आहे. भरपूर जागा आहे पार्किंगसाठी. वसीम खान पुन्हा बॉलिंग मार्कवर. फुलेलेंचा बॉल लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल होता. वाईटचा इशारा होतो. पंचांचा एक अतिरिक्त रन मिळेल. स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 2 रन्स. सातत्याने हेमंत पाटील पराग थोडंसं उजव्याच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. वसीम आपल्या बॉलिंग मार्कवर. ओ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, मात्र लॉंगांच्या दिशेने फिल्डर आहे बॉल खाली. कुठली चुकी नाही आहे. अतिशय चांगला कॅच घेतोय लॉंगांचा फिल्डर आकाश पडियर.
आणि अशा प्रकारे पहिला विकेट जातोय साई स्पोर्ट खारबाव टीमचा. सातत्याने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. बघितलं आपण टायमिंग सुद्धा बरोबर नव्हतं. सत्याहत्तर धावांचं टार्गेट चेस करत असताना सुरुवात चांगली मिळायला पाहिजे होती, ती सुरुवात मिळालेली नाहीये साई स्पोर्ट खारबाव टीमला. उलटॉस बॉल स्लॉक स्वीप, अतिशय दमदार फटका आणि हा बॉल सरळ निघून जाईल डीप स्कोर लाईक बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. सत्याहत्तरचं टार्गेट आहे. सुरुवात थोडीशी खराब झाली होती, मात्र या ठिकाणावरून चांगली बॅटिंग करावी लागेल SB पाटील साई स्पोर्ट खारबाव टीमच्या फलंदाजांना. क्रमांक 3 वर अक्षय पाटील आलेला आहे. बॅटिंग लाईनअप अतिशय स्ट्रॉंग आहे SB पाटील साई स्पोर्ट खारबाव टीम मध्ये. दुसरं षटक. पुढील मॅचचा टॉस झालेला आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्स में सूचना आलेली आहे. MH04 DX 5206, MH04 KP 3035, MH04 MJ 6446 आणि MH04 LV 6061 या गाड्या फोर व्हीलर कोणाच्या असतील कृपया विनंती असणार आहे की आपण पार्किंग झोनमध्ये घेऊन जायचे आहेत. त्या ठिकाणी काढून जे पार्किंगची दुसऱ्या ठिकाणी व्यवस्था आहे त्या ठिकाणी घेऊन जायचे आहेत. डाऊन डी लेग हा बॉल होता, लेग स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा होतो पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळते. स्कोर 10 वर जाऊन पोहोचतोय. अक्षय आहे स्ट्राईक एंडवर. हो, यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक ऑफ स्टंपच्या बाहेर सुद्धा होता बॉल. गतीमध्ये मिश्रण करण्याचा प्रयत्न मात्र जास्त ऑफ स्टंपच्या बाहेर करून बसला गोलंदाज. लगातार 2 बॉल डॉट वाईट टाकतोय आसिफ. खारबाव संघासाठी प्रत्येक षटकारासाठी आमचे सन्माननीय योगेश दादा चौधरी साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे प्रत्येक षटकाराला. यस, वेलकम. हो, कोलबट टप्प्याचा बॉल जॉक केला होता, पायाच्या खालून खेळला जातोय. स्क्वेअर लेग च्या दिशेने फिल्डिंग अतिशय चांगली डीप मध्ये. यस, दर्शनजी चौगुले आपलं हार्दिक स्वागत आहे आणि आज आपला बर्थडे आहे, वाढदिवस आहे. त्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा. धर्मराजा ग्रुपचे अर्थातच धर्मराजा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष, या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय निलेश दादा चौधरी साहेब ते वरादिवस तडाळी यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आहेत.
जोरदार अपील लेग बिफोरची, मात्र पंच सहमत नव्हते कारण इम्पॅक्ट जर आपण बघितलं थोडंसं बाहेर होतं. लेग बायचा इशारा होतो पंचांचा. लेग बायच्या रूपेने एक अतिरिक्त रन मिळते. स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 13 रन्स. 77 रनचं एक मोठं टार्गेट चेस करायचं आहे 5 षटकामध्ये एस बी पाटील साई स्पोर्ट खारबाव टीमला. सुरुवातीला आपण बघितलं अतिशय चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. महापोली स्टार टीम कडून अतिशय चांगली बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाली. फुलटॉस बॉल मात्र ड्राईव्ह केलं यावेळेला. स्क्वेअर लेगच्या दिशेने या फटका अतिशय चांगला होता, मात्र फिल्डिंग तेवढीच चांगली. फक्त एकच रन मिळेल, एकपेक्षा जास्त काही नाही. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचतोय 14 वर. 14 लॉस ऑफ 1 विकेट. मोठ्या फटक्यांच्या आवश्यकता आहे. ऑफ्टमच्या खूपच बाहेर बॉल. वाईटचा इशारा पंचांचा. हा तिसरा वाईट असेल या षटकामधला. आशिक अन्सारी लांब लचक षटक टाकताना दिसतोय आपल्याला. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं गोलंदाजी केली होती वासिम खानने, ज्याने 1 विकेट घेत असताना 9 धावा खर्च केल्या होत्या. आशिक अन्सारी पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. प्रणय पाटील साठी स्विच हिट केलंय. फुल टॉस बॉल, अतिशय चांगला फटका आणि बॉलला पाठवून दिलंय बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. हे बघितलं पहिलंच बन बनवलं. थोडंसं लेग स्टंपच्या बाहेर फुल टॉस केला होता, मात्र चांगला फटका. रिव्ह्यू घेतला जातोय बिमर साठी बॅटिंग टीमने. प्रणयने खरं तर आपला फेवरेट फटका खेळला आहे आणि बॅटिंग साईडकडनं रिव्ह्यू घेतलेला आहे. वेदर इट इज अ बीमर ऑर नॉट. थोडंसं बिझी ठेवलं जाते आमच्या तिसऱ्या पंचांना. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असणार आहे. आमचे तिसरे पंच टीव्ही पंच. बीमर आहे, त्यामुळे 4+1 5 धावा मिळतील आणि या नंतरच्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. यस, फ्री हिटचा फायदा मिळेल. प्रणय पाटील थोडासा लयमध्ये दिसतो आणि इन्फॉर्म बॅटर आहे प्रणय पाटील. ज्या वेळेस खारबाव टीम संकटामध्ये सापडलेला आहे, खारबाव टीमचा संकटमोचक ठरलेला आहे प्रणय पाटील. लगातार 6 मध्ये 6 मारण्याचा पराक्रम सुद्धा त्यांनी केलेला आहे. यावेळेस स्वीप केले बॉल गॅप मध्ये. कुठली संधी मिळणार नाही. 2 फिल्डर धावतात मात्र अडवू शकणार नाही बॉलला. बॉल सरळ निघून जातोय लॉंग लेगच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. जवळपास फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून फटका खेळला होता. इतका वेगात गेला होता की फक्त क्षेत्ररक्षकाने पाठलाग केला होता. त्याला माहिती होतं चेंडू फक्त आणण्यासाठी तो गेला होता सीमारेषेवर. 24 वर जाऊन पोहोचतोय स्कोर एस बी पाटील साई स्पोर्ट खारबाव टीमचा. यावेळेस थोडंसं स्विंगिंग यॉर्कर करण्याचा प्रयत्न हलक्यात आणि फक्त पुश केलं होतं या बॉलला शॉर्ट कबच्या दिशेने. यालाच म्हणतात समजदारीचं क्रिकेट. हेमंत पावते चौकार लागवल्यानंतर फक्त हलक्या हाताने खेळलं. थोडा खरं तर तयारीत सुद्धा बॅकफूटला येऊन मोठा चेंडू एक चांगला बघितला आणि फक्त चेंडूला ढकललं शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आणि स्ट्राईक रोटेट केली. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला आणि प्रणयला माहिती आहे की तो जर शेवटपर्यंत टिकला तर त्याच्या बॅटमधून नक्कीच धावा येताना दिसतील आपल्याला. ओ डाऊन डेले पुन्हा एकदा. वाईटचा इशारा पंचांचा. हा 4था वाईट असेल या षटकामधला. 4 वाईट 1 नो, एकंदरीत 5 एक्स्ट्रा बॉल करताना दिसतोय आशिक अन्सारी. हा गोलंदाज लांब लचक षटक टाकताना दिसतोय. स्कोर जाऊन पोहोचतोय 26 वर. फुल टॉस बॉल. प्रॉपर टायमिंग जुळलं नव्हतं या फटक्यामध्ये. स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात होता. 1च रन मिळेल. स्कोर जाऊन पोहोचतोय 27 वर.
27 धावा झालेल्या आहेत. आम्ही स्वागत सन्मानाकडे वळतोय. विकासजी पाटील ओळी माजी उपसरपंच यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी नितेश दादा एनकर यांना करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. नितेश दादा एनकर, आपण आपल्या शुभ हस्ते विकासजी पाटील ओळी माजी उपसरपंच स्वागत आणि सन्मान केलं जातं आहे. पाहू शकता आपण विकासजी पाटील ओळीगोचे माजी उपसरपंच नितेश दादा एनकर आपल्या शोभा हस्ते त्यांना सन्मानित करतायत. त्यानंतर सुभाषजी घरत सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत, त्यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. 2 षटकं पूर्ण करण्यासाठी तब्बल 14 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. हेमंत, इतकं षटक लांबलं तर वेळ तर होणारच आहे, पण यासाठी एक्सक्यूज नाही आहे. फलंदाज जर बाद जास्त झाले तर एक्सक्यूज असेल, पण वाईटसाठी एक्सक्यूज नाही आहे. सुभाषजी घरत यांचं स्वागत आणि सन्मान नितेश दादा एनकर आपल्या शुभास्ते करतायत. वळूया आपण मॅचकडे लगेचच. एक अतिशय इंटरेस्टिंग मॅच आहे, हाय स्कोरिंग मॅच आहे, पण इंटरेस्टिंग मॅच होईल. आणखीन 50 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी खारबाव टीमला. 3 ओव्हरमध्ये पुन्हा एकदा कंटिन्यू बॉलिंगसाठी येतोय. ओ ब्लॉकलमध्ये बॉल, चांगला बॉल, रनआउटची संधी, डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. आपल्या फॉलथ्रोमध्ये चांगली फिल्डिंग जरूर केली, मात्र सिंगलसाठी रोखू शकला नाही. या ठिकाणी गोलंदाज वसीम खान, लेग बाईटचा इशारा पंचांचा. मॅच ज्या दिशेने मार्गक्रमण करते हेमंत, मला असं वाटतं कट टू कट मॅच, अगदी शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार मॅच बघायला मिळेल. आणि तसंही प्रेक्षकांना क्रुशियल मॅच, अटीतडीचे मॅचेस बघायला खूप आवडत असतात. धर्मराजा चषक 2024 मध्ये भरपूर अशा मॅचेस ज्या आपल्याला रंगतदार मॅचेस पाहायला मिळाल्या. आणि सकाळच्या सत्रामध्ये पहिली दुसरी मॅच असते ती तर अगदी चित्तथरारक मॅच मागच्या 2 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. वसीम खान पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर प्रणयसाठी. पुन्हा एकदा बघितला पण यॉर्कर डिलेव्हरी, अगदी बुंद्यामध्ये गोलंदाजी करताना दिसतोय वसीम खान. गती सुद्धा चांगली आहे, आपल्या गोलंदाजीमध्ये चांगली गती मेंटेन करताना दिसतोय. मुभा देत नाहीये मोठा फटका खेळण्याची. वसीम खानवर पहिल्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवर एक बिग हिट केलं होतं प्रणय पाटीलने. या षटकामध्ये पुन्हा एकदा लयबद्ध गोलंदाजी करताना दिसतो वसीम. अक्षय आहे स्ट्राइक एंडवर. ओ चांगला बॉल, थोडासा इनकटर होता, एज लागले आणि अशा प्रकारे विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जातोय. कॉट व्हॅनच्या रुपयाने विकेट जाईल. अक्षय पाटील याची दुसरा गडी बाद होतोय SB पाटील साई स्पोर्ट खारबाव या टीमचा. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फक्त एक सिंगल मिळते आणि या सिंगलनी ऑफ द मार्क होतोय सूरज पाटील. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 30 रन. आणखीन 47 रनची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. सिंगलनी जास्त प्रभाव पडत नाहीये महापोली स्टार या टीमवर. प्रणय पाटीलला चांगली बॅटिंग करावी लागेल. हो यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, बॉल जातोय
बॅकआउट ऑफ द स्कोअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये एक रन पुन्हा एकदा पूर्ण करतात दोन्ही सुद्धा फलंदाज. अजूनही काही गाड्या पार्क केलेल्या आहेत, त्यांना विनंती असणारे आपण पार्किंग झोनमध्ये घेऊन जायच्यात. MH04 7056 जेप, त्यानंतर MH04 JS 1771, त्यानंतर MH04 KE 4549, त्यानंतर MH04 JX 6772 आणि MH04 DX 5206 या गाड्या पार्किंग झोनमध्ये घेऊन जायच्या आपण. ओ चांगला फटका, बॉलला पाठवून दिलाय डीप विकेट बाउंडच्या बाहेर. बाहुबली सूरज पाटील याचा बाहुबली शॉट. बाहुबली क्रिकेटर आहे सूरज, आणि सूरज याच्या बॅटमध्ये हा ताकदवर स्टँड अँड अगदी जागेवरनं फटका खेळला होता. पाहू शकता आपण ताकदीचा किती वापर केला होता. आणि टेलिकास्ट काय क्लीन अँड नीट टेलिकास्ट पाहू शकता आपण. अगदी डीप मिड विकेट, सीमारेच्या बाहेर जाणं. अगदी ॲक्शन आपण कॅमेरा वर्क जर बघितलं आपण तर अगदी आंतरराष्ट्रीय खेळामध्ये ज्याप्रमाणे कॅमेरा वर्क ते बघायला मिळते, याचं कारण किंग ऑफ टेलिकास्ट प्रिन्स मूवीज हे प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. हे पाहू शकता ॲक्शन पॉवर सूरजची षटकार लागवल्यानंतर. तसं तर ह्या सीझन जर बघितलं ना, सूरज फारसं यश आलेलं नाही, परंतु आपण म्हणतो ना फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. सूरज कुठल्याही क्षणी मोठे पटके खेळू शकतो, मोठी खेळी करू शकतो. आणि आज आवश्यकता आहे SB पाटील साई स्पोर्ट खारबाव टीमला सूरजची चांगली बॅटिंग होण्यासाठी. उर्वरित 2 षटक शेष आणि 2 षटकामध्ये 40 रनची आवश्यकता. 20च्या आस्किंग रन रेटनी बॅटिंग करायची आहे. मित्रांनो काही क्षणातच या ठिकाणी आगमन होईल युवा आणि डॅशिंग अंदाज असलेले युवा नेते, ग्रामपंचायत गुंदवली गावचे माजी उपसरपंच सन्माननीय सुमित सुरेश म्हात्रे यांचं थोड्याच वेळानंतर आगमन होणार आहे. काही क्षणातच आगमन होईल. सन्माननीय खासदार ग्रामीण सम्राट सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब अर्थात बाळामामा यांचे सुपुत्र सुमित सुरेश म्हात्रे यांचं काही क्षणात आगमन होईल. कैलासजी चौधरी यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. कैलासजी चौधरी यांचं स्वागत त्यांनी सन्मान करायचं आहे. नितेशदादा आपण आपल्या शुभ असते त्यांना सन्मानित करायचं आहे. कैलासजी चौधरी. वळूया आपण खेळाकडे. हा चेंडू मात्र पोल्टा चेंडू मिस टाइम फटका आणि सोपा सुंदर झेल शॉर्ट फाईन लेगला. इट्स अ सॉफ्ट डिसमिसल. क्रिकेट तसा एक अनिश्चिततेचा खेळ आहे. हेमंत आपण पाहतोय बऱ्याचशा वेळेला यॉर्कर चेंडू सुद्धा मोठा फटका आपण बघितलेला आहे. आणि हा लोअर फुलटा चेंडू होता. स्वीपचा अंदाज फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. खरं तर ज्या विकेट्स खरं तर बाद होण्यासारखा चेंडू नक्कीच नव्हता. भरपूर वेळा बघितले आपण की फुलटॉस बॉलवर विकेट मिळताना दिसताना तेच घडलं. थोडीशी जास्त घाई केली असं वाटलं प्रणयने. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र मोठी टॉप एज लागली होती आणि सहज सोपा कॅच होता. सॉफ्ट डिसमिसल बाद होतोय. एक महत्वाचा विकेट मिळतोय महापोली स्टार या टीमला. इम्पॉर्टंट विकेट्स, महत्त्वपूर्ण सफलता. खरं तर ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र प्राप्त केलेली आहे. मानकोली मैदानावर हॅट्रिक पूर्ण केली होती. रामनाथजी बजागे मान्यवर कक्षामध्ये त्यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. रामनाथजी बजागे, नितेशदादा एनकर आपण शुभ असते रामनाथजी बजागे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. षटकातील पुढचा चेंडू घेऊन स्लोवर वन.
क्या बात है. ताळमेळ नव्हता, समन्वय नव्हता, मात्र शेवटच्या क्षणी 1 2 3 तिसरा प्रयत्न झेल घेतला. झेल घेणं महत्वाचं आहे. स्लो वन होता, बघितलं व्यवस्थित रीड करू शकला नव्हता यावेळेला ऋषभ काठे, फाईन लेगचा फिल्डर आणि शॉर्ट थडब्यांचा फिल्डर. व्हॉलीबॉल प्रमाणे बॉलला उडवून हा कॅच घेतलेला आहे आणि अशा प्रकारे बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट मिळवतोय आकाश परिहार. आकाश परिहार याने मानकुलला सुद्धा हॅट्रिक केली होती मैदानावर. कबीर निर्मल स्मृती चषक मध्ये आता मात्र विकेट हॅट्रिकवर आहे. विकेट हॅट्रिक केली तर ग्रामीण मधली दुसरी विकेट हॅट्रिक असू शकते. आज BC4 मध्ये सुद्धा विकेट हॅट्रिक बघायला मिळाली. हॅट्रिकचा असा एक इतिहास आहे, काही दर्शक असतात हॅट्रिक नाव का पडलं, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा विश्लेषण करू आपण. हॅट्रिक आकाश यावेळेला मात्र खराब चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे, पण धावबाजी शक्यता आहे. पंच काय इशारा करतायत पाहूया. फलंदाज बाद झालेला आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे, मात्र फलंदाज बाद झालेला आहे. एक धाव मिळणार आहे आणि यानंतरच्या चेंडूवर असणारे फ्री हिट. आता कलेक्ट करू शकलो होता बॅटला आणि स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला बाहुबली सूरज पाटील याने आणि धावचीच्या रुपयाने पाहत होतोय वेदांत पाटील. बॉल आणखीन जर बघितलं तर 38 रन्स झालेले आहेत. 39 रनची आवश्यकता. बॉल शेष आहेत 10 आणि 10 बॉलमध्ये 39. नक्कीच मोठे फटकेबाजी करावी लागेल या वेळेला सूरज पाटील अँड कंपनीला. तिवारी जी आपको संपर्क करना है कमेंट्री बॉक्स से. ओहो या वेळेला हवेत बॉल आहे. स्वतः गोलंदाज जातोय, कॅच खाली आणि कॅच सुटला जातोय. फ्री हिट बॉल होता. हे लक्षात राहत नाही कधी कधी. धावचीच्या रुपयाने मात्र फलंदाज बाद होतोय. स्ट्राईक जास्तीत जास्त सूरजकडे ठेवली जाईल. सूरज एक असा फलंदाज आहे जो चांगली बॅटिंग करू शकतोय आणि DD ग्राउंडवर मला वाटतं 12 मध्ये 52ची आवश्यकता असताना ते चेस केले होते सूरज पाटील याने. जोडीला कपिल केने हा फलंदाज होता. तर सिटी ओपन क्रिकेटमध्ये हा कारनामा केला होता सूरज पाटील याने आणि त्याच प्रकारची बारी आता खेळावी लागेल आपल्या गावासाठी सूरज पाटील याला. 9 बॉल 38 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. 9 बॉल 38. हे जे 3 बॉल आहेत ना हे अतिशय महत्वाचे असतील दोन्ही टीमसाठी, खास करून SB पाटील साईश स्पोर्ट्स खारबाव टीमसाठी सुद्धा. 3 बॉलमध्ये 2 जर मोठे फटके आले तर शेवटच्या ओव्हरमध्ये इक्वेशन जे आहे ते थोडंसं कमी होऊ शकते. इक्वेशन कमी झालं तर प्रेशर थोडंसं कमी असेल शेवटच्या षटकामध्ये खारबाव टीम समोर. बॉलिंग मार्कवर आकाश परिहार. चांगला फटका जरूर आहे मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर येतोय, चांगली फिल्डिंग. 2चा कॉल पुन्हा एकदा. डिरेक्ट हिट करता प्रयत्न. आणखीन रन मिळतील का? बॉल सरळ निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. एकंदरीत हा चौकार आणि +2 एकंदरीत 6 धावा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल खेचून मारला होता. फिल्डिंग तर चांगली. थ्रो झाला नॉन स्ट्राइक एंडला बघितलं पण डिरेक्ट करण्याचा प्रयत्न आणि बॉल सरळ निघून जातो आउट थ्रोच्या पेने बाउंड्रीच्या बाहेर. येस, कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष तसेच भूमी 11 मांडाचे ओनर जगांजी पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हे कल्याण डोंबिवली
क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर भूमी मांडाचे ओनर आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. ओ हो काय शॉट आहे लॉंगाच्या दिशेने स्टेट डाऊन द ग्राउंड सरळ बाउंड बाहेर 6 रनसाठी षटकार. लगातार 2 बॉलमध्ये 12 धावा आलेल्या आहेत. एक ओव्हर रुपयाने एक्स्ट्रा रन आले होते, त्यानंतर लगेचच थोडा पुढे बॉल होता. हे बघितलं आपण, उंच खेळाडू आहे, स्लॉटमध्ये बॉल आणि सरळ बॉलला पार्क केलं पार्किंग लॉटमध्ये बाहुबली सूरज पाटीलने. येस, आमचे पदाधिकारी त्याची युनिकॉर्न बाईक आहे, युनिकॉर्न बाईकची चावी हरवलेली जर कोणाला सापडली तर कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्यायची आहे. ज्या कोणाला सापडली आपण कॉम बॉक्समध्ये आणून द्या. 7 बॉल 26 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. आणखीन एक जर षटकार आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये इक्वेशन थोडंसं कमी राहील बॅटिंग करणाऱ्या टीम समोर. गोलंदाज पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस बॉल पाठवून दिला त्या बॉलला डीप मिड विकेट बाउंडच्या बाहेर. लांब लचक षटकार. लागोपाठ 3 षटकार आपण पाहतोय. 3 षटकार लागले. सन्माननीय योगेश दादा चौधरी साहेब यांनी प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे. स्क्रीन LED स्क्रीन मैदानात LED स्क्रीन ओनर LED स्क्रीन ओंकार आपण LED स्क्रीनकडे लक्ष द्यायचं लावायची आहे. येस, टोरंटो पॉवरचे MD मॅनेजिंग डायरेक्टर, टोरंटो पॉवरचे MD मॅनेजिंग डायरेक्टर कृष्णाजी गट्टे, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 6 बॉल आणि 20 रनची आवश्यकता. आणि वेळेबद्दल जर आपण बघितलं तर 30 मिनिटं घेतलेली आहेत, तर नक्कीच पॅनलाइज केलं जाईल. बाउंड्रीवर फक्त 4 फिल्डर असतील याची नोंद घ्यायची आहे. येस, आपण थोडंसं स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. राजेशजी गोयंक राजस्थान युवा मंच अध्यक्ष भिवंडी. मी नितेश दादा एनकर यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सर्वप्रथम राजेशजी गोयंक यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. एक फिल्डर आतमध्ये घेतला जाईल, पॅनलाइज केलं जाते. 6 बॉल 20 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला एक क्षेत्ररक्षक तुम्हाला एक्स्ट्राचा 30 सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागेल. 4 क्षेत्ररक्षक असतात, 5वा ठेवावा लागेल. आपण जास्त किती ठेवू शकता, जास्तीत जास्त किती क्षेत्ररक्षक ठेवू शकता आपण? 5 ठेवणं अनिवार्य. त्यानंतर मनोजजी गोयल हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यांचंही स्वागत आणि सन्मान नितेश दादा एनकर आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. अगोदर सुद्धा म्हटलं होतं की सूरज पाटीलने 12 बॉलमध्ये 52ची आवश्यकता असताना अशी अटॅकिंग बॅटिंग केली होती आणि सामना जिंकला होता. आणि या मॅचमध्ये सुद्धा आपण बघितलं एक लकीचा चौकार षटकार आला, त्यानंतर 2 बॅक टू बॅक षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. इक्वेशन असं आहे, 6 बॉल आणि 20 रनची आवश्यकता SB पाटील साई स्पोर्ट खारबाव टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर हे 20 रन डिपेंड करण्यासाठी कोणता गोलंदाज येईल बघूया. बॉलिंग मार्कवर येतोय अरहम पटेल येतोय. महापोली स्टार टीम कडून अरहम पटेल हे 20 रन डिपेंड करण्यासाठी येतोय. स्ट्रायकिंग बॅटर आहे चेतन भोईर उर्फ बबन. नाव खूप फेमस आहे. तेजाब चित्रपटाची आठवण लगेच करणारं नाव आहे ते बबन. मुन्ना आणि बबन. पण बबन मात्र स्ट्राईक देईल का सूरजला? चेतन शेवटचा षटक 20 रनची आवश्यकता. अरहम पटेल बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल फक्त सिंगल काढण्याचा प्रयत्न होता आणि तेच घडवलेला आहे. सिंगलला काढून स्ट्राईक रोटेट केलेले स्ट्राईक दिलेले आहे ती बाहुबली सूरज पाटील याच्याकडे. ही रणनीती अतिशय चांगली आहे. रणनीती चांगली आहे, परंतु सूरज थोडासा नाराज आहे या कारण शॉर्ट बॉल होता, आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि त्याला फक्त हलक्या हाताने खेळलं. विचार अगोदरच केला होता फलंदाज चेतन भोईरने की आपण फक्त सिंगल रोटेट करून स्ट्राईक सूरज पाटील याच्याकडे द्यायची आहे आणि ते त्यांनी काम केलेलं. आता मात्र जे काम आहे ते सूरज पाटीलला पूर्ण करायचं आहे. 5 बॉल 19 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी.
कुठला SP संघ पाटील. विजयी होईल? SB पाटील साई स्पोर्ट खारबाव की मात्र महापोली स्टार? साशंकत आहे. अरम पटेल पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. बाहुबली सूरज पाटील इज ऑन स्ट्राईक. ओ ह्या वेळेला चुकतो फलंदाज सूरज पाटील. एक चांगला बॉल, थोडासा इन कटर होता हा बॉल. डॉट बॉल. हा डॉट बॉल थोडंसं प्रेशर वाढवू शकेल फलंदाजावर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी आगमन होतंय ते म्हणजे युवा आणि एक डॅशिंग नेते सन्माननीय सुमित सुरेश म्हात्रे साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. एक युवा आणि डॅशिंग अंदाज आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत गुंदेवडीचे माजी उपसरपंच तसेच सन्माननीय खासदार सुरेशजी म्हात्रे साहेब, सर्व सुपरिचित बाळामामा यांचे सुपुत्र सन्माननीय सुमित सुरेश म्हात्रे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे प्रणेते सर्वा सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेब तसेच वराल देशमुख ताडाळी यांच्या वतीने धर्मराजा चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. चला मॅच सुरू ठेवायची आहे. शेवटचे 4 बॉल शेष आहेत आणि 4 बॉलमध्ये SB पाटील शाही स्पोर्ट खारबाव टीमला 19 रनची आवश्यकता 4 बॉलमध्ये. 3 तर एक मोठे फटके मारावे लागतील ही मॅच जिंकण्यासाठी बाहुबली सूरज पाटीलला. मागच्या ओव्हरमध्ये ज्याप्रमाणे बॅटिंग केली सूरजने त्याच प्रकारे बॅटिंग करावी लागेल आणि क्षमता आहे सूरज पाटीलमध्ये अशा प्रकारची फटकेबाजी करण्याची. वेळ जास्त वाया घालवला जातोय. अरम पटेल पहिल्या 2 बॉलमध्ये फक्त 1च रन मोजतोय. चांगली गोलंदाजी पहिल्या 2 बॉलमध्ये. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज अरम पटेल. ओ चांगला फटका उचलून मारलाय. बॉल सरळ निघून जातोय कौकनच्या वरून. 6 रनसाठी षटकार. व्हॉट अ शॉट. मात्र 3-13 हा आकडा थोडासा विचित्र वाटतोय. बघूया कोणाचे 3-13 वाजतात. सुपर ओव्हर आहे. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल याची नोंद घ्यायची आहे. 3-13. ओ मिस टाइम शॉट. हवेत बॉल आहे. कॅचची शक्यता. फाईन लेगचा फिल्डर जातोय. चांगला कॅच. विकेट जाईल सूरज पाटील याची. महत्वपूर्ण विकेट जो डेंजरस ठरत होता महापोली स्टार टीमला तोच फलंदाज सूरज पाटील होतोय आउट. ताबेशने अतिशय चांगला कॅच घेतला. शॉट फायनेच्या दिशेने फिल्डिंग करत होता ताबेश. दूरवर गेला आणि अतिशय चांगला कॅच. त्याला माहिती होतं हा कॅच किती महत्वाचा आहे. हे बघू शकतो आपण. टॉप एज लागली होती. मोठा टॉप एज लागला आणि हा ताबेशने अतिशय शेवटपर्यंत नजर ठेवली. बॉलवर नजर हटवली नाहीये आणि अतिशय चांगला कॅच कॅरी केलाय ताबेश याने. नाही त्याला नक्कीच माहित होतं कॅच नाही तर ही मॅच असू शकते. 2 बॉल 13 ची आवश्यकता. टॉप एज विकेट किपरच्या मागे बॉल निघून जाईल लॉंग स्टॉपच्या दिशेने. 4 रनसाठी चौकार.
चांगला फटका मात्र स्ट्रेट टू द फिल्डर. कॅच सुटला जातोय. फक्त एक सिंगल आणि अशा प्रकारे 7 धावाने विजय मिळवतोय महापोली स्टार टीम. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक महेंद्र पाटील अँड ऑल टीम SB पाटील स्पोर्ट्स साई स्पोर्ट खारबाव. मॅन ऑफ द मॅच